नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण संत सावता माळी यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सावता माळी हे एक मराठी संत कवी होते. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये अरण हे सावतोबांचे गाव होय. देहू माळी हे सावता महाराजांचे आजोबा होते. ते पंढरीचे वारकरी होते. त्यांना 2 मुले होती, पुरसोबा आणि डोंगरोबा. पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन पूजन करीत असत. पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदो माळी यांच्या मुलीशी झाला. या दाम्पत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातील औसे होय. देहू माळी अरण हे या गावी स्थायिक झाले. भेंड हे गाव जवळच 2 मैलांवर आहे. सावता माळी यांनी भेंड गावचे भानवसे रूपमाळे हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी 2 अपत्ये झाली. सावता माळी यांनी सेना, न्हावी, नरहरी, सोनार यांच्याप्रमाणे त्यांनीही आपल्या व्यवसायातील वाकळ प्रचार शब्द अभंगात वापरले आहेत. तत्कालीन मराठी अभंगांच्या भाषेत नव्या शब्दांची व नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली. सावता माळ्यांचे अभंग काशीबा गुरव हा लिहून ठेवत असे. संत सावता माळी यांच्याबद्दल संत नामदेव म्हणतात, धन्य ते अरण रत्नांचीच खाण, जन्मला निधान सावता तो माळी दागिने. सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी. आता आपण पाहूया संत सावता माळी यांचा जन्म. संत सावता माळी हे पंढरपूर जवळील अरण भेंडी या गावचे रहिवासी असून त्यांच्या वडिलांचे नाव परसोबा व आईचे नाव नागिताबाई होते. त्यांच्या जीवनाविषयी माहिती सांगायची तर ते अरण भेंडी गावातील रूपमाळे भानवसे यांची मुलगी जनाईशी त्यांचा विवाह झाला. त्यांना 2 अपत्ये होती, मुलगा विठ्ठल व कन्या नागाबाई. ते गृहस्थाश्रमी असूनही विरक्त वृत्तीचे होते. ते पंढरपूरचे विठ्ठल यांचे अभंगाद्वारे व भक्तीद्वारे महिमा गात असत. त्यांचा वारकरी संप्रदायातील संत जनार्दन मध्येही मोठा लौकिक होता. विठ्ठल भक्तीने भरलेल्या त्यांच्या अभंग रचनांनी काव्यामध्ये भक्तिभावनेचा मळा ते फुलवीत असत. त्यांचे अभंग काही प्रमाणात उपलब्ध आहेत. आता आपण पाहूया संत सावता माळी यांचे जीवन. साव म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता महाराज लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा अशी प्रवृत्ती मार्गी शिकवण देणारे संत आहेत. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्ममार्गी संत होते. कर्मे येशू भजावा हीच त्यांची वृत्ती होती. पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा त्यांना भेटावयास येत असते. अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार यांची बेमालूम सांगड त्यांनी घातली. धर्माचरणातील अंधश्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भेडबाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. अंतःशुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग, याग, जप, तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्य या साधनांची बिलकुल आवश्यकता नाही. केवळ ईश्वराचे अंतःकरणपूर्वक चिंतन हवे आहे. आपल्या मळ्यातील भाजीपाल्यामध्येही त्यांना विठ्ठलाचे रूप दिसते. आमची माळ्याची जात, शेत लावू बागायत, कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. या अभंगांमध्ये संत सावता माळी म्हणतात की आमची जात माळी आहे. आम्ही आमच्या शेतामध्ये कांदा मुळा भाजी, लसूण, कोथिंबीर आणि मिरची अशी बागायत शेतामध्ये पीक घेत असतो.
आणि त्यामध्येच आम्हाला देव दिसतो. देवाला पाहण्यासाठी मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही. आपल्या कामांमध्ये देव असतो हेही त्यांना सांगायचं आहे. संत सावता माळी यांच्याविषयी एक आख्यायिका आहे की संत सावता माळी हे आपल्या शेतामध्ये खुरप्याने शेतातील काम करत होते. एकदा संत ज्ञानेश्वर, नामदेव आणि पांडुरंग असे तिघे कुर्मदास नावाच्या एका संतांच्या भेटीला चालले होते. वाटेत सावता माळी यांचे गाव रणभिंडी लागले. तेव्हा पांडुरंगाने "तुम्ही येथे थांबा, मी स्वतः भेटून येतो" असे सांगितले. पांडुरंगाला गंमत करण्याची लहर आली. तो धावत धावत सावता माळ्याकडे गेला आणि म्हणाला, "माझ्या मागे 2 चोर लागले आहेत आणि मला कुठेतरी लपवून ठेव." संत सावता माळी यांनी बालरूपी पांडुरंगाला खुरप्याने आपली छाती फाडून हृदयामध्ये लपवून ठेवले आणि वरून उपकरणे किंवा कांबळे बांधले. ज्ञानेश्वर आणि नामदेव पांडुरंगाची वाट पाहून थकले आणि पांडुरंगाला शोधत शोधत माळ्याच्या मळ्यापर्यंत आले. त्यांनी पांडुरंग कुठे आहे याची चौकशी केली. ज्ञानदेव आणि नामदेव दोघेही ज्ञानी होते. त्यांना सावत्याच्या पोटापाशी पांडुरंग आहे हे समजले आणि मग सावता माळी यांना बरोबरच घेऊन हे तिघेही कुर्मदासला भेटायला गेले. या कथेत एक असा अंतरंगात भाग आहे की सावता माळी यांनी आपले पोट चिरून आत पांडुरंगाला ठेवले. संत सावता माळी यांनी ईश्वराचा नामजप करण्यावर जास्त भर दिला. ईश्वर प्राप्तीसाठी संन्यास घेण्याची गरज नाही. संसारात राहूनही त्यांना ईश्वर प्राप्ती होऊ शकते. असे म्हणणाऱ्या सावता महाराजांना त्यांच्या मळ्यातच पांडुरंग पाहिला. त्यांना 45 वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्ती प्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून उच्चारले. त्यांचे 37 अभंग उपलब्ध आहेत. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी शके 1217 म्हणजे दिनांक 12 जुलै 1295 यांनी आपला देह ठेवला. पंढरपूर जवळील अरण येथे संतश्रेष्ठ सावता महाराज यांची समाधी आहे. आषाढ वद्य चतुर्दशी हा संत सावता महाराजांचा पुण्यतिथी दिवस उत्सव असतो. सावता महाराज आपले शेत सोडून कधी पांडुरंगाला आले नव्हते असे मानले जाते. पांडुरंगच त्यांना भेटण्यासाठी अरण येथे आले. आजही संत सावता महाराजांची पालखी आषाढी वारीला पंढरपूरला येत नाही. आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाची पालखी संत सावता महाराजांना भेटण्यासाठी अरण येथे येते. सावता महाराज मंदिर यांच्या शेताजवळच असून मंदिराजवळ विहीर आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.